निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे। 3 महिन्यापूर्वी आपले जिल्हा परिषदचे आरक्षण आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झालं। हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपली पंचायत समिती ही सर्वसाधारण गटासाठी म्हणजे खुल्या गटासाठी आरक्षित झाली। आरक्षण झाल्या पहिल्या 5 मिनिटाला आपल्याला तालुक्यातून फोन यायला लागले की पिंपळवंडी गाव जिल्हा परिषदेसाठी राहील म्हणून पिंपरी पेंढारला आपल्याला उमेदवारी द्यायची आणि तुम्ही त्या ठिकाणी लढण्याची तयारी करा। माझी कुठली तयारी नसताना पिंपरी पेंढारमधील सर्व माझे सहकारी असतील, काही ग्रामस्थ असतील, यांच्या आग्रहापुढे मी त्यांचा आग्रह तोडू न शकलो आणि ऑटोमॅटिक मी त्या दिशेने पाऊल टाकले। हे करत असताना आपल्या या गणातील नवे जुन्नर तालुक्यातून अनेक मान्यवरांचे मला आशीर्वाद लाभत होते। त्यानंतर आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार शरददादा सोनवणे हे एक दिवस आळेपाटे या ठिकाणी तिसऱ्याच दिवशी भेटले आणि त्यांनी आदेश दिला की बुवा तुमचा झालेला 2012चा पराभव हा माझ्या जिव्हारी लागलेला आहे, तेव्हा तुम्ही तयारीला सुरुवात करा, तुम्हाला 100% लढायचं आहे। आणि तोच आदेश मानून दुसऱ्याच दिवसापासून तुमच्या सर्वांना संगती घेऊन मी आपल्या गावातील प्रत्येक मतदारापर्यंत कसा पोहोचेल याचं नियोजन आपण सर्वांनी केलं। तुम्ही ज्या ठिकाणी सांगितलं जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही वेळ दिला, तुमच्यासोबत मी वेळ दिला आणि मी त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम केलं। तारखा पुढं लांबत गेल्या, काही दिवस आपल्याला थांबावं लागलं, तरी पण आपण कार्यक्रम किंवा लोकांच्या सुखदुःखात जाणं हे काही थांबवलं नव्हतं। लोकांमध्ये आपण प्रबल दावेदार झालो होतो। आपला प्रचार यंत्रणा पुढं सरकत असताना माझ्या खिशात काय आहे हे तुम्ही कधी मला कमी पडू दिलं नाही। नवे तर तुम्ही माझ्यासाठी जे काय केलं आहे ते सर्वांचा मी तुमचा सर्वांचा ऋणी आहे। मला एक अभिमानाने सांगावंशी वाटते की ह्या गणामधील पिंपळवंडी असेल, उमरज असेल, काळवाडी असेल, 2 उमरज आणि पिंपरी पेंढारमधील अगदी सीताराम बाबाला स्मरून सांगतो की माझ्याकडे वैयक्तिक जयसिंग पोटे यांच्याकडे कुणी एका चहाचा सुद्धा मागणी केली नाही, याचा मला अभिमान आहे। याचा अभिमान या दृष्टीने आहे की निवडणूक लढवत असताना मला सांगण्यात आलं होतं काही उमेदवारांकडून तर तुम्हाला 40-50 लाख रुपये लागतील, ती तयारी तुमची पाहिजे। मी आपला असल्यावर घेत होतो, परंतु तुमच्या सर्वांच्या सहकार्याने खरोखर जर बारीक सूक्ष्म अभ्यास केला तर ती निवडणूक त्या टप्प्यापर्यंत सहज जाऊ शकत होती। परंतु गाड्या तुमच्या होत्या, डिझेल तुमचं होतं, गॅस CNG तुमचा होता, माझं काहीच नव्हतं, म्हणून त्या आकड्यापर्यंत आपण गेलो नाही। बारीक विचार केला तर आपण मेळाव्याला जो 40 गाड्या नेल्या होत्या, त्याचं जर भाड्याच्या गाड्या असत्या तर आज आकडा कुठं गेला असता। एवढ्या 15-20 दिवस आपण गाड्यांमधून प्रचार करत होतो, त्या गाड्यांचा विचार केला तर आकडा कुठं जात होता, छपाईचा आकडा। असं सर्व दृष्टीने मला तुम्ही जे काही म्हणून सहकार्य केलं, त्याचप्रमाणे आपल्या या गावातील सर्व शिवसैनिकांनी कशाचीही अपेक्षा आपल्याकडून केली नाही, त्यांचंही या ठिकाणी पहिल्यांदा मी आभार मानतो। तुमचं तर आयुष्यभर ऋणात मी राहू शकतो। तुमचं ऋण, तुम्ही जे प्रेम मला दिलंय ते आयुष्यभर मी विसरूच शकत नाही, हे या ठिकाणी मी जाहीर सांगतो। उद्याचा जो विजय आहे तो माझा नसून आपल्या सर्व ग्रामस्थांचा आणि तुमचा आहे। त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचा तो विजय आहे। या ठिकाणी जास्त आता मी बोलत नाही, परंतु दुपारी सर्व वार्डांमध्ये मी फिरून आलो, आपल्याला एकही वार्ड मायनस नाही हे मी छाती टोकपणे सांगतो। तरी पण आपण जास्त वळून न जाता परवाच्या दिवशी आपला रिझल्ट येईल, त्यावेळेस प्रत्यक्षात काय आहे ते कळेल। परंतु एक छाती टोकपणे सांगतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार आपण सर्वांच्या माध्यमातून झाला। वेळेला कोणत्यावरती मी काही गोष्टीमुळे रागवलं असेल, मला माफ करा, कारण ती परिस्थिती तशी असायची, वस्तुस्थिती आहे। एखादा निर्णय चुकल्यावर किंवा मी बोलायचा, परंतु तो राग नव्हता, ते प्रेम पण असायचं। आज गेले 15-20 दिवस आपण सर्वतोपरी रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत माझ्यासाठी नियोजन केलं। दुसऱ्या दिवशी लवकर उठून माझ्यासाठी कुठं दसरे असतील, कुठं कार्यक्रम असेल याच्यासाठी धावून आलात, नंतर प्रचार केला। आमच्या सर्व महिला भगिनींनी खरोखर तसं जर पाहिलं तर घर डोर टू डोर हे करण्यासाठी आमच्या पोटे भावकीतील ज्या महिला आमच्याबरोबर गेली 15 दिवस फिरत होत्या, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो।
एक दिवस फिरलं तरी पाय दुखत असतात हे मला माहिती आहे. परंतु आमच्या महिलांनी संपूर्ण मतदारसंघ हा तीन वेळा प्रत्येक घरात जाऊन आल्या. त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानत असताना एकच सांगतो की हा विजय पुन्हा सांगतो तुमचा आहे. मी या विजयाने उन्मत्त होणार नाही आणि आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील आणि आपल्या गावाची आणि आपल्या गणाची उंची वाढवेल. उद्याच्या आयुष्यामध्ये सीताराम महाराजांना स्मरून सांगतो की भ्रष्ट विचार मी करणार नाही, भ्रष्टाचार सुद्धा करणार नाही आणि आपलं गाव एक वेगळ्या दिशेने इथून पुढल्या दिशेने कसं जाईल याचा 100% विचार केला जाईल. आपल्याकडं आपल्या ह्या शिवजन्मभूमी युवा मंचच्या वतीने आपल्या तरुणांकडे अनेक विजन आहेत आणि ते विजन आता आपण प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने पुढे नेऊ आणि विकासाचं पाऊल काय असतं, विकास काय असतो हा या पिंपरीकरांना दाखवून देऊ. कारण पिंपरीकरांनी जे प्रेम दिलंय, पिंपरीकरांनी एकजुटीने जे पाठिंबा दिला आहे त्या पिंपरीकर आणि ह्या गणाचं नाव उज्ज्वल नक्की करू आपण. या ठिकाणी हेच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ज्या मतदारांनी आपल्याकडून कसली अपेक्षा न करता भरभरून मतदान केलंय त्या सर्व या गणातील सर्व मतदार बंधूंचे भगिनींचे, पिंपरी पेंढारमधील सर्व मतदार बंधू भगिनींचे पुन्हा एकदा आभार मानतो. थांबतो. कुंभवाडी असेल, उमरज असेल या सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर माझ्यासाठी पुन्हा मुंबई औरंगाबादवरून जे मतदार या ठिकाणी स्वखर्चाने आले त्या सर्व मतदारांचे पुन्हा एकदा आभार मानतो. असेच प्रेम राहून द्या. मी तुमच्या या प्रेमात कायमचा ऋणी राहील हेच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.